त्याचप्रमाणे या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात ते सागर लाड आणि एक नाम ज्यांचं अख्ख्या सिंधुदुर्गात प्रसिद्ध आहे ते आमचे मित्र हरेशजी कदम. दिवसभर शांत राहणारे हा प्राणी रात्री 7 नंतर प्रचंड भैराई रूप धारण करणारा असा एक व्यक्तिमत्व आमचे मित्र हरेश कदम पंच म्हणून काम पाहतायत. कित्येक वर्ष कित्येक मैदानं त्यांनी गाजवले आहेत. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ वयाच्या 30शीत गेले असतील ते म्हणजे हरेशजी कदम. चॉकलेट बॉय आहेत विरार गावचे. विरार स्टेशनला उतरल्यानंतर कुठल्याही रिक्षावाल्याला हऱ्याभाई विचारल्यानंतर डायरेक्ट घरपोच करणारे असं एक व्यक्तिमत्व हरेशजी कदम. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंच लाडसाहेब सामन्याला सुरुवात करण्याची खुणा दर्शवत आहेत. लाईनमन लेख पंच म्हणून काम पाहतात हरेश कदम. लाड सर आपण विसरलात की काय? एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्याला मैदानात दिसत नाहीये. ठीक आहे, भला मोठा माणूस. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज बाळू. ऑफसाईडने मारला फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने आपल्या संघाचं खातं खोललंय तो फलंदाज अंशुलन मुठाट संघाचा निलेश. तर आता मात्र स्ट्राईकला गेला आहे तो केदार. विजयदुर्ग संघाकडून पहिलाच गोलंदाजासाठी सज्ज होतोय तो आता मात्र बाळू. पहिला चेंडू चांगला टाकला होता. बाळू याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो केदार. आपलं अजूनही खातं खोलायचं केदार यांना. लेगसाईडने फटकावला फटका. लॉंगांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय मात्र इथे फलंदाज बाद होतोय. सुंदर थ्रो पाहायला मिळाला होता मात्र खराब कॉल केदार आणि निलेशचा. निलेश मात्र तंबूत परततोय एका धावेवरती. दुसरा रन घेण्याच्या नादात केदार याचा मला वाटतं निलेशचा स्वतःचा कॉल होता मात्र निलेश इथे बाद झाला कारण केदारला ती धाव घ्यायची नव्हती. मात्र इथे बाद होतोय तो निलेश. आता निलेशची जागा घेण्याचा नवीन फलंदाज रोहित. दोन्ही फलंदाजांना एक 3 षटकांमध्ये जवळजवळ 30-35 धावा कराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर, कारण त्यासमोर किल्ले विजय संघ तेवढाच ताकदीचा आहे. बाळू यांचा पुढील चेंडू लेग साईडने मारला. ओढून चेंडू झेल होऊ शकतो. झेल खाली खेळाडू येतोय आणि फलंदाज बाद होतोय. केदारची खेळी संपुष्टात येते. लगातार 2 चेंडूवरती 2 धक्के बसतायत ते किल्ले विजयदुर्ग संघाला. 2 या धावसंख्येवरती निश्चितच सुंदर गोलंदाजी बाळू यांची. आता मात्र कमबॅक करतोय बाळू. केदाराचा चांगला फटका होता. चेंडू ज्या स्पीडमध्ये यायला पाहिजे त्या स्पीडमध्ये आला नाही. त्याने खेचून मारला होता चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि फलंदाज बाद होतोय. तर आपण मगाशी बोलता बोलता राहून गेलं या मैदानात जे पंच या सामन्याचे दिवसभर काम पाहतात ते लाडसाहेब. त्यानंतर लेग साईडचे जे पंच आहेत त्यांच्यावरती फोकस करा. कॅमेरामॅन जरा फोकस करो. ते पंच गाजलेले नामी पंच आहेत त्यांच्याविषयी बोलावे तेवढं कमी आहेत कारण आरेगावचे जावई आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात जे जे काही केलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हरेश कदम यांनी अक्षरशः गाजून सोडलंय. विरार नाला सोपारा डम्पिंग ग्राउंड पासून ते खाडीपर्यंत ज्यांची ओळख आहे एक मात्र असं गडी दामाने गाव रोशन करणारे राटेश्वर गावचे आमचे हरेश कदम.
बाळू यांचा पुढील चेंडू लेग साईडने मारला फटका, पंचांच्या डोक्यावरून, मात्र पंच तिकडे वळून सुद्धा पाहत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज निश्चितच सुरक्षित क्रीज मध्ये आहे. या 2 धाव्याने चांगला आपलं खातं खोलय नवीन फलंदाज विश्वजित याला चांगली खेळी करावी लागेल. साजेस असा खेळ आपल्या संघासाठी जर सामना जिंकायचा असेल तर बाळू याचा पुरेपूर समाचार घ्यावा लागेल. बाळू आतापर्यंत घातक ठरलाय पहिल्या 2-3 चेंडूवरती, मात्र विश्वजित यांनी येतात त्याला 2 धावा काढून आपलं खातं खोलण्यात इरादे स्पष्ट केलेत. पॉवर प्लेचा फायदा कितपत उठवते ते पाहायचा विश्वजित. लेग साईडच्या चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत, स्क्वेअर चेंडू घुस करतायत समांतर. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते, संघ पोहोचतो 5 या धावसंख्येवरती. बाळू आता मात्र स्क्वेअर गोलंदाजी करतोय, वारंवार चांगली गोलंदाजी केल्यानंतर एक स्क्वेअर चेंडू ऑफसाईडने मारला फटका, विश्वजित त्याचा एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा, चौकार जातोय काय आणि त्याबरलाल च्यवनप्राश खनकेंचा चौकार पाहायला मिळतोय. या इनिंग मधील पहिला चौकार विश्वजित याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 9 धावा. धावपाल करतोय 2 गड्यांच्या नंतर. आता मात्र विश्वजित आपला इरादा स्पष्ट करतोय, कारण त्याला माहित आहे या 3 षटकांमध्ये किती धाव्या कराव्या लागेल, कारण किल्ले विजयदुर्ग संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत, ते फलंदाजी करू शकतात हे त्याला माहित आहे. एकत्र खूप वर्ष क्रिकेट खेळत असल्यामुळे मुठाट संघाला सुद्धा माहिती आहे की या मैदानावरती चौफेर फटकेबाजी झाली तर निश्चितच 35-40 धावा होऊ शकतात. बाळू याचा पुढील चेंडू लेग साईडने मारला फटका, पायचा झेल होते काय, झेल खाली खेळाडू आहे आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाचं झेल खाली पुरेपूर उभा राहिला होता, मात्र झेल काही घेऊ शकला नाही. बॉलचा नीटसा अंदाज आला नाही. मला वाटतं सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावरती आलं असेल नजरेसमोर आणि इथे षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंश लेवल मुठाट संघाचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपालकरती लागत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितच चांगली अशी फटकेबाजी जर केदारनी फलंदाजी केली असती तर 15 ते 16 धावा निश्चितच झाल्या असत्या, मात्र ते बाद झाल्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाल्यानंतर विश्वजित याने आपली पारी सांभाळली आहे. आता मात्र स्ट्राईकला येतो रोहित, एका धावेवरती खेळतोय. रोहित त्याच्या अजूनही वाट्याला स्ट्राईक आली नव्हती, मात्र आता प्रथम स्ट्राईकला येतोय. पाहायचा आहे संघाच्या तुले दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक नवीन गोलंदाज विजयदुर्ग संघाचा नितीन. उंच पुरा असा गोलंदाज आहे. पाहायचा आपल्या उंचीची कितपत फायदा घेतोय, कारण या मैदानावरती जेवढे गोलंदाज कालपासून ओपन टुर्नामेंट पासून मी पाहतोय, जेवढे उंच गोलंदाज त्यांनी या मैदानाचा पुरेपूर क्रीजचा वापर केलाय आणि चांगली गोलंदाजी केली आहे. पंचांनी जरा सामन्याला लगेच स्टार्ट करायचं आहे, कारण अजूनही खूप मॅच व्हायच्या आहेत. डाव्या साईडचे पंच आहेत त्यांना काहीच फरक नाही, आपल्याला माहित आहे. उंच असा फटका मारलाय, पाहायचा झेल खाली खेळाडू येतोय. बाळू झेल खाली स्वतः येतो आणि फलंदाज बाद होतोय. रोहित याची शून्याचा भोपळा डोक्यावरून रोहित तंबूत परततोय. संघाला बसलेला हा 11 धावसंख्येत तिसरा धक्का. विश्वजित अजूनही नॉन स्ट्राईकला. जर विश्वजितला त्याने जास्त स्ट्राईक दिली तर निश्चितच 33-35 धावा धावपाल कुठलीही शंका नाही.
हॅलो. चेंडू फटकावलाय लेग साईडने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण करते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचते तो आता मात्र 13 या धावसंख्येवरती. नवीन आलेला फलंदाज रंजन आणि विश्वजित पाहायचा आहे किती धावा करतात आपल्या संघाटी. 3 मोठे धक्के बसले आहेत, त्यातून त्यांना आपण आपला सावरायचा आहे संघ. एक धाव ऑफसाईडने पाहायला मिळत आहे. तडवलाय चेंडू, झेल होऊ शकला तर मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना नितीन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या षटकामध्ये उंचपुरा असा हा खेळाडू पाहायला मिळतोय. वानवडे संघाचं इथे आगमन होत आहे. वानवडे संघाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सुंदर असा फटका मारला होता स्ट्रेट डाईव्हच्या दिशेने, ऑफसाईड लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार जातोय. षटकार. संघ पोहोचतोय तो अंशुलन मुठाट संघ 20 या धावसंख्येवरती. आता मात्र विश्वजित आक्रमक रूप धारण करतोय. मी मगापासून सांगतोय की विश्वजितला जर स्ट्राईक मिळाली तर विश्वजित मोठमोठे फटके मारून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊ शकतो, यात कुठलीही शंका नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विश्वजितचा, मात्र चेंडू बॅटला स्पर्श होऊन लॉंग ऑफच्या दिशेने जाते, कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. लेग बायची धावसंख्या पाहायला मिळते पंचांकडून. निश्चितच बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही आणि एका धावेने संघ पोहोचते तो आता मात्र 21 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना नितीन यांचा पुरेपूर समाचार घेत आहे. शेवटचा चेंडू आहे, पाहायचा आहे. रोहित 2 धावांवरती खेळतोय. रंजन ना रंजन 3 या धावसंख्येवरती खेळते. रंजन आतापर्यंत डाव्या शैलीचा फलंदाज पाहता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडने. एक धाव पूर्ण होते. पायचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय काय आणि बघता बघता दुसरीही धाव पूर्ण होते आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट विश्वजित आणि रंजन यांच्यामध्ये. या 2 धावेने संघ पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ संपताचे पंच खून करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 अशी धावसंख्या. मगाशी एक इन्सिडेंट घडला होता मैदानावरती. आपले लाड पंच मेन आहेत, यांना डाव्या साईडचे पंच दिसलेच नाहीत. हा एवढा मोठा प्रसंग घडणं एक हास्यास्पद प्रसंग आहे, कारण डाव्या साईडचे पंच आहेत ते एवढे गोरे आहेत की ते सजासजी दिसत नाही कोणाला. त्यामुळे ते पंच मॅच चालू झाल्यानंतर सांगत होते की लेग साईडला कुठला पंच आला नाही. त्यांना असं दाखवून द्यावं लागलं की तिथे तुम्हाला काळी सावळी दिसते आहे, ते पंच आहेत. मोठं नाव आहे त्यांचं, नाव घ्यायला तेवढं कमी आहे, कारण बोल ना. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज येतोय ऋषिकेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकतो. विकेट किपर झेलच्या खाली येतोय पायचा आणि फलंदाज बाद होतोय. विश्वजित याची खेळी संपुष्टात येते. संघाला बदल हा 4था धक्का. तेवीस या धावसंख्येवरती बसलेला 4था धक्का. तिसरं षटक चालू असताना मला वाटतं शेवटचा हाणामारीचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र विश्वजित सारखी खेळी एकाला कोणतरी घ्यावी लागेल, कारण 2 मोठे फटके या षटकामध्ये येणं खूप गरजेचं आहे, तरच चांगला धावाला आकार येऊ शकतो, यात कुठलीही शंका नाही. विश्वजित त्याची जागा घेण्याचे नवीन फलंदाज प्रशांत पाहिजे. प्रशांत आपल्या संघासाठी कितपत भरवशी कामगिरी करतोय तो. मर्यादित मला वाटतं 3 षटकांमध्ये आतापर्यंत तिसरं षटक चालू असताना 23 धावफल करू लागल्यात त्या अंशिलन मुठाट संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर ऋषिकेश आता मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राप्त होते. ऋषिकेशाला
जर सामना जिंकायचा असेल तर ऋषिकेशाला 5 चेंडू चांगले टाकावे लागतील. तर आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय तो प्रशांत. फुल टच प्रकारचा चेंडू लक्षाच्या दिशेने चढवला. एक धाव पूर्ण होते. पायचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फंबल होते. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण होत आहे. आणि पंच दिसले आहेत का आपल्याला? हा, पंचाने ते नाबाद घोषित केलेत. दोन धावेने संघ पोहोचते तो 25 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 25 अशी धावसंख्या अंशुलन मुठाट संघाची. ऋषिकेशचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो प्रशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडा हेल्मेटला लागतोय. एक धाव पूर्ण होतोय. मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघ पोहोचते तो 26 या धावसंख्येवरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती मोठे फटके हे खेळावे लागतील, कारण रंजन मोठे फटके मारण्यात माहीर आहे आणि स्ट्राईक आहे ती रंजन याच्या वाटेला. रंजन जर 3 चेंडू खेळला तर तिचा 10 धावा करू शकतो, यात कुठलीही शंका नाही. मात्र पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट मारा करते तो ऋषिकेश. आपलं रनअप चेंज करतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय रंजन. सोयर चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर टाकल्या. पंच दोन्ही हात समांतर करतात. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 27 धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना ऋषिकेशचा पुढील चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः विकेट किपर फील्ड करते. तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाजूने आणि चेंडू बघता बघता सीमापार. चौकार. निश्चितच रंजन याला जसा पवनपुत्र हनुमान गदा फिरवतो त्याचप्रमाणे बॅट फिरवायची आहे, कारण पेंडू बॅटवरती लागल्यानंतर चेंडूच काही होऊन देत, कारण त्याला बॅट फिरवल्याशिवाय पर्यायच नाही आहे. करो या मरो अशी परिस्थिती अंशिलन मोठाट संघाच्या खेळाडूंची, कारण मोठे खेळाडू तंबूच्या दिशेने परतले आहेत. रंजन याला ही जबाबदारी रंजनने स्वतःच्या खांद्यावरती घेऊन खेळताना दिसतोय. रंजन पाहायचा आहे आता मात्र. ऋषिकेश चांगला चेंडू होता पण त्याला क्षेत्ररक्षकाची साथ दिसत नाही आहे. 31 धावसंख्या अंशिलन मुठाट संघाची. 4 गडी बाद 31. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर झेल खाली जातोय, मात्र झेल काही होऊ शकत नाही आणि ते एका धावेवरती समजा सिंगल येतोय. जिथे एकही धाव नव्हती, गडी बाद झाला असता, तिथे कॅच तर सोडली आहे आणि एक धाव सुद्धा बाल केली आहे. यानंतर होणारा सामना शिरवली स्टार बॉयज विरुद्ध श्रीदेव राटेश्वर पॅकेज गडितामने. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. आपल्याला पहिला पुकार. ऋषिकेशचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल तो नवीन फलंदाज प्रशांत. सुंदर क्षेत्ररक्षण. जसं प्रॅक्टिस चालू असते तसं हा झेल काढून दिला आणि ते एक इनिंग संपते. पहिल्या इनिंगचा खेळ संपता अंशिलन मुठाट संघाने 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 32 धावा केल्यात. 33 धावांचं आव्हान ठेवलंय. मापक असं आव्हान पाहायचं आहे. विजयदुर्ग संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत, तर मात्र अंशिलन मुठाट संघामध्ये गोलंदाज सुद्धा तेवढेच परिपक्व आहेत. सामना बघण्यात नक्कीच मजा येईल, यात कुठलीही शंका नाही. यानंतर होणारा सामना शिरवली स्टार बॉयज विरुद्ध श्रीदेव राटेश्वर पॅकेज गडितामने. दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्लीज या. आपल्याला दुसरा पुकार आहे शिरवली स्टार बॉयज राटेश्वर गडितामने.
शिरवली स्टार बॉयज आपल्या संघाला हा शेवटचा पुकार आहे. गणितामी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मैदानावरती जे वादळ आलंय ते वादळ म्हणजे हरेश कदम. थोड्याच वेळात नंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे जवळजवळ महिनाभर या स्पर्धेची वाट पाहत आहे तेच वादळ आपल्याला थोड्या वेळात दिसेल. तर सलामीसाठी जी जोडी येईल ते लवकर पाठवायचं आहे. विजयदुर्ग संघाच्या खेळाडूंनी प्लीज सहकार्य करा. विजयदुर्ग संघ सामन्यांना अजूनही खूप सामने व्हायचे आहेत. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नितीन प्लीज आपले सलामीर मैदानात पाठवा. पंच आपण जरा फास्ट घ्यायचं आहे कारण ते डाव्या साईडचे जे पंच आहेत त्यांना कशाची काय पडली नाही आहे. फक्त संध्याकाळ व्हायची वाट पाहतायत. कधी संध्याकाळ होतो आणि मी कधी घरी जातो याची वाट पाहतायत. ते 4 दिवस आपल्या घरापासून लांब आहेत. क्रिकेटवरती त्यांचं निस्सीम प्रेम आहे ते म्हणजे हरेश कदम. स्वतः स्वप्नील शुभम ठुकरुल यांनी मला सांगितलं की हरेश कदम सारखी व्यक्ती मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे. अशी व्यक्ती मैत्री म्हणून भेटणं खूप कठीण आहे. आणि हरेश कदमची मैत्री ज्याने ओळखली ज्याने भोगली तो खरा मित्र. कारण हरेश कदम अशी व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे आताची जी मॅच होणार आहे शिरवली स्टार बॉयज देव राटेश्वर पॅकर्स गडितामाने यांचे नाणेफेक से रुपेश कोकम यांच्या शुभ हस्ते होईल. रुपेश कोकम यांना विनंती करतोय की आपण या. शिरवली स्टार बॉयज प्लीज लवकर या. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच संघाच्या पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात अंशिलन मुठाड संघाचा गोलंदाज केतन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अंशिलन मुठाड संघाकडून कित्येक वर्ष खेळताना पाहायला मिळत आहे. तो खेळण्यासाठी सज्ज होते तो फलंदाज ऋषिकेश. चांगला चेंडू ब्लॉक स्वरूपाचा चेंडू आणि फलंदाज मला वाटतं इनसाइड स्वरूपात बाद होतोय. संघाला बसलेला पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती. तसं शिरवली स्टार बॉयज संघ इथे नाणेफेक जिंकतोय. यानंतर एक मोठा सामना आपल्या स्क्रीनवरती आम्ही घेऊन येतोय तो म्हणजे शिरवली स्टार बॉयज विरुद्ध देव राटेश्वर पॅकर्स. या राटेश्वर पॅकर्स गणितामध्ये संघामध्ये एक दिग्गज नाव मोठं नाव ज्याच्यावरती सगळ्यांच्या नजरा थांबल्यात ते म्हणजे हरेश कदम. सर हरेश कदम आपण हात दाखवा. क्रीडा रसिक आपल्याकडे वाट पाहतायत. हा पंच म्हणून आता काम पाहतायत. जर हरेश कदम यांचं वादळ मैदानात आलं तर ते मैदानातलं वादळ कोण थांबवणार. शिरवली स्टार बॉयज संघ अक्षरशः मला वाटतं त्यांना ते वादळ मैदानात नको असेल. कारण हरेश कदम मला वाटतं सलामीला येत नाहीत, वन डाऊनला येतात. ते विचार करत असतील की सलामीची जोडीच आपण बाद करायची नाही कारण ते वादळ त्यांना मैदानात नको असेल. तर खेळण्यासाठी सज्ज होते नवीन फलंदाज नितीन. लेगच्या मारला फटका कार्पेट स्वरूपाचा. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. फंबल होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण होते. खराब असा थ्रो पाहायला मिळतोय तो लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. या 2 धावेने आपलं आणि संघाचं खातं खोलतोय तो नितीन. चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी अशी करताना पाहायला मिळतोय. सामना चाललाय तो उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी. सामना चाललाय तो किल्ले विजयदुर्ग विरुद्ध अंशिलन मुठाड संघ. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं मुठाड संघाने. फलंदाजी करताना 3 षटकांमध्ये 32 धावा केल्या. 33 धावांचं आव्हान ठेवलंय. फुलटच प्रकारचा चेंडू लेगच्या जिने मारलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत सहजरित्या कासवाच्या गतीने धावत एक धाव पूर्ण केला. एका धावेने संघ पोहोचतो 3 या धावसंख्येवरती. आता मात्र प्रथम स्ट्राईकला गेलाय तो नवीन फलंदाज बाळू ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. हे मला वाटतं किल्ले विजयदुर्ग संघामध्ये जवळजवळ 7 ते 8 खेळाडू मला वाटतं अष्टपैलू खेळाडू असतील यात कुठलीही शंका नाही. कारण पाहतोय आपण ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं दुसरं षटक टाकलं तेच मैदानात दिसत आहेत. पंचांनी लगेच सामना सुरुवात करायचा प्लीज, उशीर घेऊ नये. यानंतरच्या सामन्यानंतर पंचांनी टायमर लावायचा आहे, टाइम सेट करून द्यायचा. या टायमामध्येच एक इनिंग संपली पाहिजे. दरम्यान केतन याचा पुढील चेंडू
बाळू याने उंच असा फटका उडवलाय, चेंडू ओरपीच प्रकारचा होता, चेंडू जातोय सीमा पार, गगनचुंबी षटकार. या 6 धावेने संघ पोहोचतोय तो आता मात्र 9 या धावसंख्येवरती. निश्चितच ओरपीच प्रकारचा चेंडू, बाळू याने एक पाय मागे टाकत चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलाय, सीमा पार षटकार. नितीन याला कमबॅक करावा लागेल. केतनाने पुन्हा एकदा चेंडू टाकला, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा पार, लगातार दुसरा षटकार. पाहायचाय नितीन हॅट्रिक घेतोय का षटकारांची, तर केतन याला कमबॅक करावे लागेल सामना जिंकायचा असेल तर. बाळू निश्चितच बाळू याने पहिलं षटक टाकलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, मला वाटतं 9 काय 11 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र आपण दिलेल्या धावांपेक्षा धावा काढून त्याने दाखवलंय की आपल्याला का संघात जागा भेटते, आपण का अष्टपैलू म्हणून का या संघात आहोत हे दाखवून देतोय. त्याचप्रमाणे हरेश कदम यानंतर होणाऱ्या सामन्याचे नायक म्हणायला कुठली हरकत नाही, त्यांच्यावरती कॅमेरामॅन जरा फोकस करा. हरेश कदम आपण पाहताय स्क्रीनवरती फक्त गॉगल दिसतोय, पण त्याच्या मागचं जे वर्तुळ आपला जो सावळी दिसते आहे, ती सावळी नंतर माणसात रूपांतर होईल आणि हा भीम सगळ्यांना मैदानात गदा घेऊन दिसेल, तोच म्हणजे हरेश कदम. केतनाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल तो बाळू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू सीमा पार, लगातार तिसरा षटकार, हॅट्रिक पाहायला मिळते ती बाळू यांच्याकडून. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवरती. नाम मात्र आता 12 धावांची आवश्यकता आहे, ती 12 चेंडू आणि 12 धावा, एक सामना पूर्णपणे आपल्याकडे वळून टाकलाय तो बाळू यांनी. दे धनादन 3 षटकार मारत 21 अशी धावसंख्या धावफलकावरती. जवळजवळ 600च्या स्ट्राईक रेटने खेळतोय रिषभ पंत, याला सुद्धा मागे टाकणार हे स्ट्राईक रेट आहे. आपण कालचा सामना पाहिला, सीएसके वर्सेस दिल्ली. मुंबईचे जास्त इंटरेस्ट असणारे जे प्रेक्षक आहेत मुंबईचे जाते, हे चेन्नई हरण्यासाठी वाट पाहत होते, मात्र तोंडाला कल काळा फासलाय ते चेन्नईच्या सीएसके वाल्यांनी तोंड बंद केलाय. लेक्सरच्या मारला फटका, बाळू याच्याकडे स्ट्राईक येते, बाळू पाहायचाय मोठ्या फटकाने सामना संपवतोय काय, कारण 3 चेंडूवरती 3 षटकार मारले, जवळजवळ 600च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. रोहित ला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेट हा अनिश्चितोका खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत का भाकीत करणं खूप कठीण आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, जेल होऊ शकला असता, मात्र इथे केतनाच्यातून चेंडू जातोय. केतन मला वाटतं मयूर हिरलेकर यांना सकाळी मिळाले नाहीत, मयूर हिरलेकरचं तोंड बघितलं असतं केतन यांनी तर निश्चितच चांगला खेळ केला असता. रोहित याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते बाळू, 4था चेंडू लगातार सीमा पार, पुन्हा एकदा उंच मारलाय आणि हा सुद्धा चेंडू निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते प्रशांत याच्याकडून एका हाताने चेंडू आतमध्ये ढकललाय, निश्चितच सीमापार होता चेंडू. प्रशांत याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, चांगलं क्षेत्ररक्षण. सामना जरी आपल्या बाजूने नाही आहे तरी त्याने शेवटपर्यंत आपला पर्याय सोडला. हे आहे क्रिकेट, जिद्द ही खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, जिद्दीने खेळताना दिसतात हे अंशिलन मुठाट संघाचे खेळाडू. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या हातून जायला द्यायचा नाही, ही आहे जिद्द. रोहित याचा पुढील चेंडू, बाळू याने पुन्हा एकदा आता पाहायचाय, पण प्रशांत याच्याकडे चान्सच ठेवला नाही, चेंडू पाठवला डायरेक्ट खाडीमध्ये. स्वप्नील कदम यांना मला वाटतं चेंडू आणताना दमचाक होणार आहे, यात कुठलीही शंका नाही. सामना संपलाय, हरेश कदम यांनी थोडी रेस्ट घ्यायची प्लीज. दोन्ही संघांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, शुभेच्छा देतोय तो किल्ले विजयदुर्ग संघाला. चांगला खेळ करून आपण पुढील फेरीत प्रवेश केलाय. त्याचप्रमाणे एक छोटा खेळाडू त्यांना हात मिळवून